these are some bits. This is isolation bit, this is drilling bit, it may be cutting bit. तर बीट हे खूप कॉस्टली असतात म्हणून आपल्याला खूप केअरफुली हँडल करावं लागतं. झेड डायरेक्शन जी आहे, झेड डायरेक्शनला काय होतं, सडन बीट झालं बीट तुटतात, म्हणून झेड डायरेक्शनला स्पीड खूप कमी ठेवावा लागतो स्पिंडलचा. या स्पिंडलला आपण अटॅच करू शकतो वेगवेगळं बीट आपल्या फाईलवर. आणि फाईल जी आहे ती दरबर केली असते, दरबर जी कोड असते. एव्हरी सेल्स पर्सन रिक्वायर्ड जी कोड कॅन कोड वी कॅन आयडेंटिफाय जी कोड. नाही मॅन्युअली चेक करावं स्टँडर्ड हो. जी काही गरज आहे तर ते मी तुम्हाला अटॅच करावं. आणि कंट्रोलर, मायक्रो कंट्रोलर आणि गायरो काय बनतो की तो कोणत्या मायक्रो कंट्रोलर स्टेबिलिटी मेंटेन करतो. हो असेंबली केलेले त्याचं मिनी क्वाडकॉप्टर पण सेमच प्रिंटर आहे. हा नवीन दाखवायला आम्ही हे बनवतो. असं काही डिफरंट नाही. बेसिकली खराब म्हणजे काय, माझं पार्ट साऊंड प्रिंट करताना जर आपल्याला की लेअर बाय लेअर सेम इकडेच आहे, फक्त ही लेअर बाय लेअर न करून 2D मध्येच काम करते. एक्स अँड वाय कोऑर्डिनेट याच्यामध्ये 2 मोठा व्ह्यूज होतात अकॉर्डिंगली एक्स अँड वाय कोऑर्डिनेट मध्ये फिरण्यासाठी. आता जर आपल्याला कोणती डिझाईन करतात पहिली तर आपण हे व्ह्यूज कव्हर करू. तर तिकडे आपण बघू शकतो आपण काय काय बनवू शकतो त्याच्यात. पहिले तर आकाश कंदील आहे तिकडे, परत भरपूर नाव आहे गणपतीचा ट्रॉफी आहे, बाकीचे पण ट्रॉफी आहे ज्याच्यावर नाव आणि काय पण टावर. तर होतं कसं पहिले आपल्याला डिझाईन करावं लागतं. तुम्ही कोणत्या ऑल ब्रांच तर मेकॅनिकल वाल्यांना माहिती असेल की कसं डिझाईन करायचं 2D मध्ये. त्याच्यानंतर आपण फाईलमध्ये कन्वर्ट करतो की जी त्याला यूज होते.